हे सगळे ताकदवाले याला सन्मानित कर. वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग असणार आहे आपल्या कोळ्यांच्या राजाचा गणपतीचा. माहिती आहे खूप जास्त लेट झालाय, पण तरी सगळे विचारतात की कधी व्लॉग टाकणार आहे, तर म्हणून मी हा व्लॉग टाकते. तर नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडणार आहे, सो एंड पर्यंत बघा. सो लेट्स गो. तर आज आम्ही आलेले आहेत माहीममधल्या गणपतीचं दर्शन घ्यायला. तर सगळ्यात पहिला आता आम्ही आलेले आहेत माहीमच्या राजाचं दर्शन घ्यायला. आता आम्ही आलेले आहेत माहीमच्या महाराजाकडे दर्शन घ्यायला. कॉलनीमध्ये अजून एक गणपती मंडळ आहे, तिथे आम्ही आता दर्शन घ्यायला आले. जे व्हिडिओज बघतो आवडतात व्हिडिओ. सबस्क्रायबर भेटलाय मला. नाव काय तुझं? बोलला तर माझे व्हिडिओज बघतो, तर काय बोलणार चॅनलला तर आता आपण कोळ्यांच्या राजाच्या मंडपात आलेले आहे. बघू शकतात की कोळ्यांचा असं थीम केलेलं आहे. काय पाहिजे? काय ते प्रसाद पाहिजे. हा कसले कॉम्पिटिशन वाले आहेत बघा. पक्के पार्टिसिपेट तरी पण आलाय. यांच्यात गॅप नाही बघ. 15 एकमेक काय स्पर्धेत आले मागे लहान मुलं. 1 2 3 स्टार्ट. हे सगळे ताकदवाले 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 ताकदवाले. चला आपली ही स्पर्धा संपली. इन्स्टाचे हँडलर ऍडमिन आमची लाडकी श्रेयाताई आज हजर झालेली आहे आणि तिचे सहर्ष स्वागत. आपण जे कोळ्यांच्या राजाच्या पेजवर जे व्हिडिओज बघतो किंवा जे रील्स बघतो ते तिच्यामुळे आणि तिने घेतलेली मेहनत त्याच्यामुळे आपण आज त्या सगळ्या व्हिडिओज आणि रील्स पाहतोय. त्यासाठी श्रेयाताईचे खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य करू दे आणि सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा श्रेयाताईंसाठी. श्रेयाताई थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांच्याकडे इंस्टा आहे, इंस्टाग्राम जे वापरत असतील त्यांनी कृपया करून आपल्या कोळ्यांच्या राजाचं पेज आहे बरोबर ना, त्यांनी नक्कीच फॉलो करा. त्यामुळे आपला पण गणपती येणाऱ्या भविष्यात लालबागच्या राजाचा एवढं तरी नक्की मोठं होईल. कारण आपलं सगळ्यांचा हातभार लागेल तरच आपलं गणपती बाप्पाचं नाव होणार. ठीक आहे, धन्यवाद पुन्हा श्रेयाताई. स्पर्धा खालील आहे. पुढचं बस नाही तर उभे राहा. बाट्या
पुढे गेलेला मी पण पाहिलं, पुढे गेलेला मी पण पाहिलेलं आहे. पुढे बरोबर ना, केवळ पुढे गेलेला ना. हा स्मर आणि उपविजेता गौरव म्हात्रे. बघा सिनियर, याला बोलतात एक्सपिरियन्स. पुढे सायली बबली सगळ्यांनी येतं बाहेर. चला चला आल्यापासून बाहेर वाटते. नाही 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 नाही, आहे कोण. चल चला हम लोग भी आ रहा. चला कोण आहे. धावा थोडस धावा, थोडं हळूहळू आम्ही हळूहळू करायची. थांबायचं नाही. चला पहिला आम्ही चाललेत गौरी बसल्यात आमच्या साई, तर तिकडे गौरींकडे दर्शन घ्यायला चालल्यात आता कोणाकोणाकडे. तर आता कसं असणार आहे बघूया. चलाच का पुढे चल. चिंबोला गेलाय आमच्याकडे. आमच्याकडे चिंबोला गेलाय. काय केलंय दीदी बरोबर बोल. काय केलंय तिला सांग जेवले बाबू जेवायला बसलेला आहे. जेवायला बसलेलं आहे. आता जेवण झालेलं आहे. पाणी आणायला सांगा त्याला. पाणी आणायला सांगा त्याला. पाणी आणायला आता आम्ही नितेश मामाकडे आलेले आहेत. गौरी बसल्यात तर पाया पडायला आले. सियाच्या घरी आलेली आहे. त्यांच्या घरी पण गौरी बसले, तर त्या दर्शन घ्यायला जाऊया. तर आता आम्ही प्रभाईकडे आलेले आहेत गौरीचं दर्शन. मला माझ्या लहानपणीचं आठवलं. मी पण हेच गाणं बोललेली. आठवतं ना? हेच गाणं बोललेली. हो.
बक्षिसाच्या स्वरूपात देणगी देऊन आपल्या या उत्सवात नाव मी घेतोय, जिथं आपण सन्मान करणार आहोत तुम्हारी मानसी सुधीर मंडलिक, हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. डॉक्टरकीची MBBS पदवी ही मानाची पदवी, अतिशय कठीण परीक्षा असते आणि ते देखील भारतात न राहता रशियासारख्या एका प्रगतीशील देशात जाऊन त्यांनी ही पदवी मिळवलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आपल्या विभागात अशी काही घटना घडते त्यापासून इतर मुलं देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेतील आणि असं असंख्य डॉक्टर नक्कीच निर्माण होतील, यात शंका नाहीये. मानसीचं खूप खूप कौतुक. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, विशेष करून लहान मुलांकडून टाळ्या अपेक्षित आहे. तर सध्या ते भाटिया हॉस्पिटल येथे इंटर्नशिप करतात आहेत, कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठी भरारी तुम्ही घ्यावात. या नक्कीच बापांचा आशीर्वाद या शाळेबरोबर तुमच्या नेहमीच पाठीशी राहो हीच बापाकडे प्रार्थना असेल. आपण श्रीफळ देखील देणार आहोत. सौभाग्याचं, संपत्तीचं, सन्मानाचं प्रतीक म्हणून आपण श्रीफळाचा उल्लेख आपल्या भारतीय संस्कृतीत केला जातो. त्याचबरोबरीने बाप्पांची आकर्षक प्रतिमा आपण भेट देत आहोत. सर्वांसाठी परिचित आहे आपल्या विभागातील श्रेया हेमंत धनु, हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता आपली श्रेया केवळ एक YouTube स्टार किंवा रील बनवणारी श्रेया राहिलेली नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रामधील सायकोलॉजिस्ट अर्थातच मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही ती पदवी मिळवलेली आहे, त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन श्रेया. मी विनंती करेन सौ सुषमा कोळी यांना मी विनंती करेन आपल्याकडून श्रेयाचा सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी श्रेया, नेमकं कोणते उपचार तू रुग्णावर करणार आहे त्याबद्दल थोडक्याची उत्सुकता लहान मुलांना देखील आहे, कारण नुसतं डॉक्टर आणि सायकोलॉजिस्ट यामध्ये थोडासा फरक असेल. तो फरक फक्त 2 मिनिटात तू सांगायचा आम्हाला. तर डॉक्टर तर बेसिकली मेडिकल फील्डमधले असतात, म्हणजे आपले फिजिकल हेल्थबद्दल. तर मी जे आहे ते सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे मेंटली इश्यूज होतात, मेंटली डिसऑर्डर्स असतात, मेंटल स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन आपण बघतो. तर त्याबद्दलचे थेरपीज वगैरे देतात. आता करंटली तर मी चाइल्ड थेरपिस्ट म्हणून काम करते. तर लहान मुलांचे थेरपीज देते मी. लहान मुलांना इश्यूज असतात, ऑटिझम, लर्निंग डिसेबिलिटी, डेव्हलपमेंटल डिलेज वगैरे असतात, काही इश्यूज असतात. म्हणजे आपलं बेसिकली आपण जे मुलं असतात त्यापेक्षा थोडे डिफरंट मुलं असतात, स्पेशल किड्स असतात, तर त्यांच्या क्षेत्रात सध्या डील करते. तर आधी मी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप केली आहे. तिथे मेंटली प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला माहिती आहे. आता थोडंसं टॅप आहे, म्हणजे मेंटल बोललं तर डायरेक्ट पागलच आपण समजतो, पण तसंच असं आहे असं नाही. आपण मेंटल हेल्थला खूप जास्त इग्नोर करतोय, की आपण बेसिकली डेली लाईफमध्ये आपण स्ट्रेस फील करतो. हे सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या बारीक गोष्टी इग्नोर करतो, कारण की ते स्ट्रेस आहे ते आपल्या फिजिकल हेल्थवरती पण अफेक्ट होतं. ते फिजिकल हेल्थवरती अफेक्ट होतं आणि आपल्या फॅमिलीवरती सुद्धा इफेक्ट होते त्या गोष्टीचा. तर आपण या गोष्टी न इग्नोर करता आपण ते बोल्डली ते डिसिजन घ्यायला पाहिजे आणि आपण त्या गोष्टीची हेल्प घ्यायला काहीच लाज वाटायला नाही पाहिजे या गोष्टी. कारण की तो खूप मोठा एक टॅबू आहे की मेंटल हेल्थ म्हणजे काय डायरेक्ट सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टकडे गेलं म्हणजे डायरेक्ट वेडाच आहे, असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचे जसे आपल्याला सर्दी, खोकला, ताप असतो तर डायरेक्ट कॅन्सर आहे, तसेच मेंटल हेल्थमध्ये पण काही छोटे मोठे आजार आहेत, ते मोठे सुद्धा आजार आहेत. तर आपण त्या गोष्टी दुर्लक्ष न करता त्या गोष्टीकडे आता आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे काळाच्या ओघाने. कारण की आपण बघितलं तर आताच्या काळात खूप जास्त स्ट्रेस आणि सगळ्यांनाच आला, आपल्या मोठ्यांनाच नाही की लहान मुलांना पण अभ्यासाचा वगैरे स्ट्रेस येतो. आपण सुसाईडचे केसेस बघतो. तर नंतर एंडला सुसाईड झाल्यानंतर आपण कॅन्डल मार्च करून घेऊन जाण्याच्या पेक्षा आधीच त्या गोष्टीला जर का आपण लक्ष दिलं तर ते जास्त बेटर होईल असं मला वाटतं. धन्यवाद श्रेया. श्रेया करता एकदा जोरदार टाळ्या. श्रेया, बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहो आणि यापेक्षाही उत्तुंग भरारी तू घेत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना असेल. तर मी विनंती करेन सौ सुषमा कोळी यांना की तुमच्या शुभ हस्ते श्रेयाला सन्मानित करायचं. एकदा जोरदार टाळ्या. त्याचबरोबरीने श्रीफळ देत आहोत. सौभाग्य, संपत्ती आणि सन्मानाचं प्रतीक म्हणजे श्रीफळ, त्याचबरोबरीने आकर्षक सन्मान चिन्ह
आणि त्याचबरोबर बाप्पांची आकर्षक प्रतिमा आपण भेट देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. श्रेया, तुझ्या कामगिरीचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. त्याचबरोबर मानसी सुधीर मंडलिक या दोन्ही तरुणींचा आपल्या विभागाला खूप खूप तर बेस्ट फ्रेंड गोल झालेला आमच्या दोघांचा सुद्धा सत्कार झालेला आहे. I mean, what else can we ask for, है ना? दोघे एकमेकांसाठी खूप जास्त proud feel करतात. तिला तरी माहित होतं माझ्याकडे Actually, surprise आणि होतं. surprise होता. Which was the best part, है ना? मोदक केले आणि आता आम्ही ते घेऊन कुळ्यांच्या राजाच्या मंडपात चालले. चॅनलचा आज आमच्याकडे गरबा आहेत. आता आम्ही गरब्याला चालले आहेत नाचायला आणि वेशभूषा पण असते आमच्याकडे गरब्याला. आता आपण बघणार आहेत कसं आहे. सो लेट्स गो. तर आता प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात झालेली आहे. त्या 2 मिनिटात सगळी मेहनत, तुमचा दृष्टिकोन मधील राजपाल आज वेशभूषा स्पर्धा सुद्धा आहे. हा ग्रुप जबरदस्त दिसतोय. एरवी तुम्हाला ग्रुप डान्स लहान गट विजेता नाचून नाचून त्यांच्या पायाला आली मर्द, त्यामुळे त्यांनी ग्रुप लाडके भाऊजी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत या ग्रुपसाठी. आपली कोळ्यांची संस्कृती, खूप चांगला मेसेज. वकिलकीची पदवी मिळवलेली आहे. म्हणजे आपल्या विभागातील कलाकार केवळ स्टेजेस गाजवत नाही आहेत, तर शैक्षणिक टाळ्या या ग्रुपसाठी. काल या ग्रुपला 1 ची मागणी झाली होती.
अविनाश काळे वराहा होता. धर्मवीर समाजरक्षकासाठी अधीर किरण धर्म कालिका मातेच्या ते पहा. आणि खूप छान व्यक्तिरेखा. प्राण दिन पण मी माझी झाशी सोडणार नाही. 1857च्या उठावातील तृतीय क्रमांक, तिसरा क्रमांक. सभासद सुमती राजपूत यांनाही विनंती करेल. अंतिम बक्षीस आहे कार्तिकेय दिनेश कोळी. खूप खूप आभार सर्व स्पर्धकांचे. होणार सुन मी या घरची या मालिकेतील विलनची खतरनाक भूमिका ज्यांनी साकारली होती आणि त्या भूमिकेद्वारे महाराष्ट्रातल्या घराघरात त्यांचा अभिनय. मारली मिठी मला त्या नदीनं मारली मिठी.
अशा प्रकारे डीजे बंद झालेला आहे आणि आम्ही बसलेले आहेत. यावर्षी लवकर डीजे बंद झालाय, 1 वाजलेत आणि झोपा सगळे. मला अध्यक्ष करा. काय बोलतो? अरे वेशभूषा करू. अरे तुझं बक्षीस गेलं तर राहिलंय, तुझं बक्षीस गेलं तर टाकू बे. तर आजचा व्लॉग इथेच संपतोय, पण हा व्लॉग संपत असला तरी हा नेक्स्ट व्लॉग मध्ये कंटिन्यू होणार आहे, कारण की नेक्स्ट व्लॉग असणार आहे आपल्या कोळ्यांच्या राजाचा विसर्जनाचा. आणि तो पण तुम्हाला जर का बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.